झोपडपट्टीतील पत्र्याच्या घरातून सुरू झालेला संघर्ष, हातात झाडू आणि डोळ्यात मोठे स्वप्न, आणि आज त्या स्वप्नांना लाभला आहे सुवर्ण स्पर्श. ही कहाणी आहे सचिन शिरोळे यांची. पेशाने सफाई कर्मचारी पण मनाने जिद्दी योद्धा. पहाटे रस्ते साफ करणारा हा तरुण संध्याकाळी मैदानावर स्वतःशी स्पर्धा करत राहिला आणि अखेर त्याच मेहनतीनं त्याला थेट जागतिक क्रीडा मंचावर पोहोचवलं. थायलंडमध्ये झालेल्या जागतिक मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत सचिननं 5000 मीटर चालण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं, तर 5000 आणि 1500 मीटर धावण्यात 2 रौप्य पदकं जिंकत भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला. तब्बल 46 अंश तापमान, अनेक खेळाडूंनी हार मानली, पण सचिन थांबला नाही. कारण त्याच्यासाठी ही केवळ शर्यत नव्हती, तर आयुष्याची सुरू असलेली लढाई होती. वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी खांद्यावर घेत कचरा उचलण्यापासून ड्रेनेज साफ करण्यापर्यंतची सर्व कामं करत त्यानं कधीच परिस्थितीला दोष दिला नाही. उलट त्याच परिस्थितीतून त्याने स्वतःची ताकद निर्माण केली. दिवसभराच्या कष्टानंतरही 2 ते 3 तास सराव, वर्षानुवर्ष चाललेली ही शिस्तच त्याच्या यशामागचं खरं गुपित ठरली. आई रमाबाई, पत्नी अश्विनी आणि मुलींचा आधारही त्याची खरी ताकद ठरते. आज सचिन म्हणतो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द असेल तर यश नक्की मिळतं. आता माझं लक्ष ऑलिम्पिक. ही केवळ एका खेळाडूची यशोगाथा नाही, तर प्रत्येक सामान्य माणसासाठी प्रेरणा आहे. झाडू हातात घेणाऱ्या त्या हातांनी आज सुवर्ण पदक उचललंय आणि पुण्याचा मान अभिमानानं उंचावला आहे. माझं नाव रमाबाई सदाशिव शिराडे. मी महादेवाडी झोपडपट्टीत राहते. माझ्या तेव्हा काय संकट आलं ते मला माहिती. घर वाढले माणूस, 4-5 लेकरं, त्याच्यात किती हे करणार मी. या एकटा पडला त्याच्यावर आमची डोंगराची कोसळली होती. जा बाबा, माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. मग जिकून तिकून पैसे याला त्याला मागून त्याची खाट कसं करायची, वडली वाढली म्हणून धंदूक होते, धंदूक चालत होतं. मग इकून तिकून मागून घेऊन आणून त्याला द्यायची, त्याला पाठवून दे खेळायला. नमस्कार, माझं नाव अश्विनी शिराडे. भावना सांगायचं म्हटलं तर माझ्या लग्नाला आज 10 वर्ष चालू आहे. आणि तेव्हापासून बघते मी त्यांना की ते रनिंग करतात, नाही का. त्यांना वेळ मिळत नाही. काम अगोदर तर ते कामाला नव्हते लागले, पण ते रनिंग करायचे. माझी सासू होती, ते म्हणत होते की जाऊ दे. मी म्हणत होती नको जाऊ दे, नाही का, काय करतील ते पडून वगैरे, नाही का. पण ते म्हणत होते मला जाऊ दे, त्याला करू दे. म्हणजे खूप मोठं काहीतरी झाल्यासारखं वाटत आहे. आवड आहे धावण्याच्या शर्यतीमध्ये. तिचं स्वप्नच आहे की तिला ऑलिम्पिक याच्यामध्ये मेडल करायचे. सचिन आज सफाई कर्मचारी म्हणून कामही करतात आणि एक खेळाडू म्हणून आज आपल्या पुणे शहराचं नाव लौकिक करतायत. अशा वेळेस त्यांच्या प्रॅक्टिसचा दिनक्रम जो असतो, त्या प्रॅक्टिससाठी काय त्यांना डाएट असा असतो किंवा काय अशा पद्धतीने तुमची तयारी असते त्याची, त्यांचा दिनक्रम काय असतो? डाईट तर करतात सर ते, पण जे प्रॉपर डाईट मिळायला पाहिजे त्यांना ती नाही मिळत. घरची परिस्थिती आमची एवढी चांगली नाहीये की त्यांना ती डाईट प्रॉपर द्यायला पाहिजे. पण जे होईल ना ते देते मी, ते करते. जसं केळी, अंडे वगैरे. ऑलिम्पिक मध्ये त्यांना मेडल मारायचंय, तेवढी अपेक्षा. नमस्कार, माझं नाव सचिन सदाशिव शिराळे. मी कॅन्टोन मध्ये कामाला आहे. आता मी थायलंड येथे रेसला गेलो होतो. त्याच्यामध्ये मला 1 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक मिळाले आहेत. मी 9 वर्ष होतो. मिलिंद कांबळे सरांनी मला ट्युशन मध्ये एक स्पर्धेला गेलो होतो, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये. तर पहिली स्पर्धा ती खेळलो. त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस करता करता 4 वर्षानंतर मला पहिला मेडल आलं. आता मी कॅन्टोनला कामाला आहे. तिथून जसं टाइम मला मिळेल तसं मी प्रॅक्टिस करतो आणि आता रेस खेळत आहे. अजून चालू आहे माझा पर्व चालू. प्रथमतः आपण जेव्हा इंटरेस्ट जातो, भारतीय असं म्हणून तर खूप अभिमान वाटतो आपल्याला. आणि प्रेशर बी खूप असतं की मेडल लागतं का नाही लागत, भेटतं का नाही भेटत, नाही का.
आणि तिथं वातावरण खूप डेंजर होतं. जेवढे प्लेयर आले होते ना ते वातावरणामुळे खूप प्रॉब्लेम झाला त्यांना. त्याच्यामध्ये आपली थोडीशी प्रॅक्टिस असल्यामुळे उन्हामुळे म्हणून आपल्याला नंबर लागलेला आहे. 3 पदकं जितकं आतापर्यंत 2000 पदकं झालेले आहे. आता मी कामाला माझ्या वडिलांच्या जागेला लागलेलो आहे. माझं काम पहिला सकाळी 7 ते 4:30 पर्यंत होतं. 4:30ला जसं मला टाइम भेटला तर मग मी प्रॅक्टिस करायचो 6 पासून 9:30 पर्यंत रात्री सनस ग्राउंडला. जसं मग मला कधी लेट झालं तर मग मी लालबहादूर शाळेमध्ये प्रॅक्टिस करायचो, नंतर फॅक्टरीमध्ये प्रॅक्टिस करायचो. हा माझा दिनचर्या होता. सकाळी उठायचं लवकर, कामाला जायचं, दिवसभर हेच चालू असतं. एक दिवस जर प्रॅक्टिस बुडली आपली तर आपण 5-6 दिवस मागे जातो. ते कंटिन्यूस करावं लागतं आणि लॉंग डिस्टन्स तर खूप हार्ड आहे. तर प्रॅक्टिस तर करावंच लागते, रोज जावंच लागतं. वडील वारले ना तर ती घरची जबाबदारी सगळी माझ्यावर आली होती. मग ते घर सांभाळून, घरची परिस्थिती खूप खराब आहे. जसं म्हणजे खाण्यापुरते पैसे निघतात आता, बाकी दुसरं काय मिळत नाही, काय होत नाही. डाएटला बी एवढं काय पैसे मिळत नाही. जे फंडिंग येतं त्या काय होतं त्याच्यामध्ये सगळं चालतं. तसं मग सर झाले, त्यांनी मदत केली खूप. भापकर सरांनी, मिलन सर आहेत, त्यांनी मदत केलेली आहे. बाकी लोक जसे मदत करतात तसं मग प्रॅक्टिस सुरू आहे. आता वर्ल्ड चॅम्पियन आहेत हेलिगा बिजेरी म्हणून, लॉंग डिस्टन्सचे रनर आहे. ते खूप गरीबमधून आलते. तसंच आपलं बी चालू आहे, त्यांना बघून खूप प्रेरणा मिळते. या योजनेमागे आता भापकर सरांनी खूप मदत केली या योजनेसाठी. तिथे जाऊ बी शकलो नसतं, पण मदत केली म्हणून जाऊ शकलो. मिलिंद सर आहे, नाईक सर, माधव नाईक सर यांनी खूप मदत केलेली आहे. त्यामुळे ही रेस जिंकू शकलो. प्रथम तर व्यायाम नियमितपणे करावे, रोज सकाळी उठावे, डाएट करावे व्यवस्थित, तरच मेडल मिळू शकतं. असं मिळत नाही. प्रॅक्टिस करावं लागेल, मेहनत तर करावं लागेल, रेग्युलर मेहनत करावं लागेल, त्याशिवाय होणार नाही. धनराज पिल्ले असेल, जो फिलिप्स असेल, बाबू निमल असेल, विक्रम पिल्ले असतील, असे अनेक मान खेळाडू या खडकीने भारत देशासाठी दिलेले आहेत, ज्यांनी ऑलिम्पिक खेळलेले, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेले आहेत. असाच खडकी कॅन्टोन्मेंटच्या महादेववाडी या झोपडपट्टीमध्ये राहणारा सचिन शिराळे नावाचा हा खेळाडू गेल्या 29 वर्षापासून धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेत आहे. वयाच्या 9व्या वर्षापासून त्यांनी प्रॅक्टिस चालू केलेली आहे आणि आज तो थायलंड येथील सिराची या ठिकाणी शहरातील स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्ण मेडल मिळवलेलं आहे. ही खडकीकरांसाठी, पुणे शहरासाठी आणि भारत देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. दुर्योधन भापकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून खडकीतील अनेक खेळामध्ये जे खेळाडू भाग घेतात त्या सर्वच खेळाडूंना प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही मदत करत असतो. त्याच्यामध्ये रनिंग असेल, बॉक्सिंग असेल, विविध प्रकारच्या गेम्स ज्या आहेत त्यामध्ये दुर्योधन भापकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आर्थिक असेल, इतर सर्व सहकार्य केलं जातं. आपण पाहतात, आपण आज सचिनच्या घरामध्ये आहे. सचिनचं 10x10चं घर आहे. त्याच्या घरामध्ये त्याचा आई, त्याची बायको आणि 2 मुली असा छोटासा संसार या ठिकाणी तो करत आहे. आणि खरोखरच त्याच्यामध्ये एक जिद्द आणि चिकाटी पाहूनच आम्ही त्याला या पुढच्या काळामध्ये स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभागी घेऊन सुवर्ण पदक मिळवण्यासाठी आम्ही त्याला मदत करणार आहोत. मी बरेच वर्षापासून सचिनला ओळखतो. तो छोट्या मोठ्या स्पर्धेमध्ये कधीही भाग घेताना आम्हाला सांगायचं नेहमी की मी या स्पर्धेमध्ये जिंकूनच येणार आहे. म्हणजे त्याच्याकडे हार हा शब्द त्याच्या डिक्शनरीमध्येच नव्हता. त्या तो कॅन्टोन्मेंटचा सफाई कर्मचारी आहे. एक खडकीतील संपूर्ण शहराची झाडूच्या स्वरूपाने झाडलोट करून तो स्वतःचा उदरनिर्वाह करत असताना देखील तो राष्ट्रीय खेळाडू बनतो. हे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी मीनाक्षी लोया मॅडम त्याला सतत पगारी सुट्टी देत असतात आणि खेळासाठी प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे खडकीकरांच्या वतीनं आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. सचिनसाठी आम्ही संपूर्ण खडकीकर समस्त नागरिकांनी ठरवलं आहे, सचिनला ज्या ज्या ठिकाणी अडचण येईल, त्याला रोजच्या नियमितप्रमाणे डाएटसाठी अडचण असेल त्यासाठी आम्ही आर्थिक मदत करणार आहोत. दुर्योधन भापकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं आम्ही त्याला इतर देशामध्ये जर स्पर्धा असतील त्या स्पर्धेला आर्थिक सहाय्य लागेल, काही ट्रॅक सूट लागतील, शूज लागतील, चांगल्या प्रकारचे जे साहित्य लागेल, क्वालिटीचं साहित्य आम्ही त्यासाठी पुरवणार आहोत. जे लागेल ते सर्व पुरवण्याचा प्रयत्न आम्ही खडकीकर म्हणून आणि दुर्योधन भापकर स्पोर्ट्स फाउंडेशन म्हणून करणार आहोत. खडकीचा हिरा. माझं नाव निलेश खोडे. मी त्याचा खूप म्हणजे लहानपणीचा मित्र आहे. मी बॉक्सिंग आणि तो ऍथलेटिक हे 2 गेम करत होतो आम्ही दोघं. पण एका वेळेस सचिन खूप मजा आहे नाही का, नियमितपणे सराव करून आज चांगल्या प्रकारे तो खडकीसाठी व भारतासाठी चांगला मेडल आणत आहे. यासाठी आम्हाला अभिमान वाटतो की आमचा मित्र खूप वरच्या लेवलला मेडल आणत आहे. नक्कीच आहे, त्याची काही पण आम्ही हेल्प असेल आमच्याकडून होणार तेवढी
आम्ही त्याला करणार. आणि आमचे जे स्पोर्ट्स फाउंडेशन आहे, दुर्योधन भापकर स्पोर्ट्स फाउंडेशन, ह्याच्या माध्यमातून आम्ही त्याला सतत मदत करत राहणार. स्लम या झोपडपट्टीमधून एक चांगला खेळाडू निर्माण होतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या खडकीसाठी व आमच्या मादेवाडीसाठी. अशीच प्रेरणा इतर खेळाडूंनी पण घ्यायला पाहिजे.